Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Ampersand button. Showing items 35 to 39 of 39. Double tap to I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 44. आय लर्न इंग्लिश सो डू यू. आज रविवार 21 ऑगस्ट 2022. आता आपण 44व्या इंग्रजी पाठाचा अभ्यास करणार आहोत. इंग्लिश लेसन नंबर 44. आय लर्न इंग्लिश सो डू यू. Now, today, Sunday, 21st August 2022, we will be studying today the 44th lesson of our English. I learn English, so do you. आता आपण काही वाक्य पाहूया. आज तू शाळेला जात नाहीस का? आर यू नॉट गोइंग टू स्कूल टुडे? आता तू शाळेला जात नाहीस का? आर यू नॉट गोइंग टू स्कूल टुडे? मी आता शाळेला जात नाही. आय एम नॉट गोइंग टू स्कूल नाव. आय एम नॉट गोइंग टू स्कूल नाव. वेर आर यू गोईंग देन? म्हणजे तर मग तू कुठे जात आहेस? आता शाळेला तू जात नाहीस, मग तू कुठे जात आहेस? वेर आर यू गोईंग देन? THEN देन. वेर आर यू गोईंग देन? तर मग तू कुठे जात आहेस? आय एम गोईंग टू मार्केट विथ माय मदर. म्हणजे मी माझ्या आईबरोबर बाजारात जात आहे. मी माझ्या आईबरोबर बाजारात जात आहे. वेर इज मीना गोईंग नाव? म्हणजे आता मीना कुठे जात आहे? आता मीना कुठे जात आहे? मीना इज गोईंग टू द गार्डन विथ हर फ्रेंड्स. म्हणजे मीना तिच्या मैत्रिणींबरोबर बागेत जात आहे. मीना तिच्या मैत्रिणींबरोबर बागेत जात आहे. आता तू झोपतेस का? आर यू स्लीपिंग? आता तू झोपतेस का? आय एम नॉट स्लीपिंग. मी झोपत नाही. आय एम नॉट स्लीपिंग. मी झोपत नाही. इज युअर फादर वर्किंग इन द फील्ड? म्हणजे तुझे वडील किंवा तुमचे वडील शेतात काम करीत आहेत का? माय फादर इज प्लोईंग इन द फील्ड और फार्म. माय फादर इज वर्किंग इन द फील्ड और वर्किंग इन द फार्म. म्हणजे माझे वडील शेतात नांगर चालवत आहेत किंवा शेत नांगरत आहेत. माझे वडील शेतात नांगरत आहेत की नांगर चालवत आहेत किंवा शेत नांगरत आहेत. माय फादर इज वर्किंग प्लोईंग PLOUGH नांगरणे PLOUGH. माय फादर इज प्लोईंग इन द फील्ड और माय फादर इज वर्किंग प्लोईंग इन द फार्म. प्लो. ठीक आहे. वेर इज युअर अंकल सिटिंग नाव? माय अंकल इज सिटिंग ऑन द ट्री.
म्हणजे माझा मामा, तुझा मामा कुठे बसला आहे, बसत आहे? तर माझा मामा झाडावर बसत आहे. म्हणजे बसत आहे, हां बसत आहे. कारण हा बघा, हा कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स आहे, हे विसरता कामा नये. व्याकरणात हे कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स आहे अथवा इम्परफेक्ट टेन्स आहे, इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे अपूर्ण, चालू असं म्हणतात, कंटिन्युअस चालू. वेन इज युअर when is your sorry why are you reading the book now? I am reading the book for my exam purpose. म्हणजे तू पुस्तक का वाचत आहेस? तर मी पुस्तक माझ्या परीक्षेसाठी वाचत आहे. फॉर द एक्झाम पर्पज म्हणजे माझ्या परीक्षेच्या कारणाने, परीक्षेच्या हेतूने वाचत आहे. ऑल स्टुडंट्स आर देअर इन द क्लास नाव. सर्व विद्यार्थी वर्गात आहेत का? ऑल स्टुडंट्स आर देअर इन द क्लास नाव. सर्व विद्यार्थी वर्गात आहेत का? ऑल स्टुडंट्स आर नॉट देअर इन द क्लास. सर्वच विद्यार्थी वर्गात नाहीत. सम ऑफ द स्टुडंट्स आर ऑन द फील्ड. म्हणजे काही बाहेर शेतात आहेत. सम ऑफ द स्टुडंट्स आर ऑन द फील्ड. काही विद्यार्थी शेतात आहेत. स्पोर्ट्स आर गोइंग ऑन द ग्राउंड. मैदानात खेळ सुरू आहेत. स्पोर्ट्स आर गोइंग ऑन द ग्राउंड. मैदानात खेळ सुरू आहेत. सम चिल्ड्रन आर प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड. काही मुलं मैदानात क्रिकेट खेळत आहेत. म्हणजे सम स्टुडंट्स आर प्लेइंग स्पोर्ट्स ऑन द ग्राउंड and some children are playing cricket on the other side of the ground. म्हणजे मैदानात काही मुलं खेळ खेळत आहेत, खेळाच्या स्पर्धा खेळत आहेत, तर काही मुलं मैदानाच्या दुसऱ्या भागात, दुसऱ्या बाजूला क्रिकेट खेळत आहेत. Your teacher is making you to learn म्युझिक. म्हणजे तुमचे शिक्षक संगीत शिकवत आहेत का? म्हणजे संगीत शिकण्यास म्हणजे आता टू मेक लर्न म्हणजे शिकवत आहेत का? शिकायला भाग पाडत आहेत का? शिकण्यास सांगत आहेत का? व्हेरी फ्यू स्टुडंट्स आर लर्निंग म्युझिक. म्हणजे फार थोडे. ए व्हेरी फ्यू, FEW फ्यू म्हणजे थोडे. व्हेरी फ्यू खूप थोडे विद्यार्थी संगीत शिकत आहेत. व्हॉट इज शीला डुईंग देअर. तिकडे शीला काय करते? शीला इज गिविंग डान्स परफॉर्मन्स. आता परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी, कृत्य. तर म्हणजे ती नृत्याची कामगिरी करत आहे, म्हणजे पार पाडत आहे कामगिरी. शी इज परफॉर्मिंग डान्स म्हणजे नृत्याची कामगिरी पार पाडत आहे, सुरू आहे.
all students are there, uh, all students are watching the dance. सर्व विद्यार्थी नृत्य पाहत आहेत का? All students are not there, all students are not watching now, but few of them are watching. सर्वच विद्यार्थी आता निरीक्षण करीत नाहीत, पण काही, थोडे काही, फ्यू ऑफ देम, त्यांच्यापैकी काही नृत्य पाहत आहेत. आर यू गेटिंग सम कॉल्स? म्हणजे कसं आहे, तुम्हाला काही फोन येतोय का, तर याचा अर्थ टू गेट कॉल म्हणजे फोन येतोय का किंवा कोणी बोलावतंय का असं. आर यू गेटिंग सम कॉल्स? आय एम नॉट गेटिंग एनी कॉल नाव, म्हणजे मला आता कुठलाही फोन येत नाही. आय एम नॉट गेटिंग एनी कॉल नाव, मला आता कुठलाही कॉल किंवा फोन येत नाही. वी आर नॉट स्टडिंग नाव, आम्ही आता अभ्यास करीत नाही. वी आर नॉट डुईंग एनी डिस्कशन ॲज सच, म्हणजे डिस्कशन म्हणजे चर्चा, DISCUSSION, DISCUSSION, डिस्कशन म्हणजे चर्चा, म्हणजे आम्ही अशा प्रकारची कोणतीही चर्चा करत नाही. वी आर नॉट डुईंग एनी डिस्कशन ॲज सच, म्हणजे अशा प्रकारची आम्ही कोणतीही चर्चा सध्या करत नाही. वी आर नॉट डुईंग एनिथिंग रॉंग, आम्ही काही चुकीचं करत नाही. रॉंग, WRONG, रॉंग म्हणजे चुकीचं. वी आर नॉट डुईंग एनिथिंग रॉंग, म्हणजे आम्ही काहीही चुकीचे करीत नाही. आम्ही सध्या काही चुकीचं करत नाही. हू एल्स इज सिटिंग नेक्स्ट टू यू, तुझ्या पुढे आणखी कोण बसलेला आहे, कोण बसत आहे. हू एल्स इज सिटिंग विथ यू, तुझ्या पुढे किंवा तुझ्या बाजूला आणखी कोण बसत आहे. नो बडी इज नाव सिटिंग नेक्स्ट टू मी, म्हणजे आता सध्या माझ्या पुढे किंवा माझ्या बाजूला कोणीही बसत नाही. नो बडी इज सिटिंग नेक्स्ट टू मी नाव, आता कोणी माझ्या बाजूला किंवा माझ्या शेजारी बसत नाही. आता तुम्ही एक लक्षात घेतलं असेल की ही आपण आता सध्या जी आज सगळी वाक्य पाहिली ती नकारात्मक, निगेटिव्ह आहेत. You must have observed that whatever the sentences we did today are negative. त्यामुळे निगेटिव्ह वाक्य म्हणजे नकारात्मक वाक्य कशी होतात हे आपण शिकलेलो आहोत. तेव्हा आता आपण पुढील पाठात आणखीन काही शिकू. तेव्हा हे तुम्ही हा पाठ जरा चांगला लक्षात घ्या. ठीक आहे, तर आता मी तुमची रजा घेतो. पुढील पाठात भेटू आपण 45व्या पाठासाठी. नमस्कार. We will hear and speak it. We will hear and speak. Send button.